सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव हाके यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर जे काही हल्ले झालेले आहेत त्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो. राज्याचे गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सरकारने या समस्त प्रकरणाची चौकशी करावी आणि योग्य ते जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी ही आमच्या पक्षाची निश्चित मागणी राहील. पण हे होत असताना लक्ष्मणराव हाके हे सातत्याने माननीय पवारसाहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मला लक्ष्मणराव हाकेंना हे सांगायचं आहे की ते ज्या चड्डीत शाळेत आणि कॉलेजमध्ये फिरायचे की त्यांना मिसरूड सुद्धा फुटलं नव्हतं. त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या राज्यामध्ये पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्यामुळेच ओबीसी समाज शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, नोकरीतल्या प्रमुख या ठिकाणी बढतीमध्ये, त्याचबरोबर राजकारणातल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी खूप जलद गतीने पुढे येऊ शकला आणि राज्याच्या 1 मे 1960 साली ज्या राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर पुढच्या 34-35 वर्षामध्ये कोणालाही हे आरक्षण देता आलं नाही. पण माननीय पवार साहेबांनी ते दिलं. याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याच्यामुळं पवार साहेबांनी त्यांचे पाळण्याका समर्थक हे ओबीसीचे मारेकरी आहेत असला विनोदी नाही का काहीतरी नाही का भाष्य करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी लावलाय त्याचं त्यांनी आत्मचिंतन नक्की करावं. अन्यथा या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा इतर सगळे समाज एखाद्या दिवशी या नका हाकेंना या ठिकाणी योग्य तो नका त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत. आपण समाजासाठी काय केलंय याचा एकदा महाराष्ट्राला लेखाजोखा मांडावा. आपल्याला आपले जे कोणी आका आहेत माननीय देवेंद्र फडणवीस तेच नका तुमचे आका आहेत आणि तेच राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. आपल्यावर किंवा आपल्या समर्थकांवर जो हल्ले होत आहेत त्याची योग्य ती चौकशी त्यांना करायला सांगा. पण निष्कारण महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यासाठी बाष्पळ बाता करणे सोडा. जे ओबीसीचे जनक आहेत ते ओबीसीचे मारेकरी होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या ओबीसी समाजाला पवार साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये पहिल्यांदा मंडल आयोग स्वीकारून या ठिकाणी या समाजासाठी रेड कार्पेट टाकलं ते या एकूणच आरक्षणाचे मारेकरी होऊ शकत नाही हा आमचा थेट दावा आहे.